शिवसेना भवनासमोर राज ठाकरे आदित्य ठाकरेंचा एकत्र फोटो असलेला बॅनर लागलाय। राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एकाच बॅनरमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। शिवसेना भवनासमोर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचा बॅनर त्या ठिकाणी पाहायला मिळालाय। खरं तर दोघांनाही एकाच बॅनरमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। दोन ठाकरे कधी एकत्र येणार याची वाट आता प्रत्येक महाराष्ट्राचा सैनिक असो किंवा शिवसैनिक असो हे दोन्ही लोक बघतात। मात्र एक बॅनर खऱ्या अर्थानं सेना भवनासमोर शिवतीर्थासमोर लावण्यात आलाय। तो बॅनर ज्यांनी लावलाय ते आपल्या सोबत आहे। प्रदीपजी, खऱ्या अर्थानं आपण बघतोय तर दोन ठाकरे एकत्र कधी येणार हे चर्चा रंगताना दिसत आहेत। मात्र आदित्य ठाकरेंचा वाढदिवस 13 जूनला, राज ठाकरेंचा 14 जूनला आणि तुम्ही बॅनरवर राज ठाकरे यांचा पण फोटो लावण्यात आलाय। बहुधा पहिल्यांदा युवा सेनेच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो। मी एक सामान्य शिवसैनिक आहे। एकंदरीत महाराष्ट्राची जी राजकीय परिस्थिती आहे ती पाहून ज्या मनात भावना ज्या आल्या त्या आम्ही व्यक्त केलेल्या आहेत। पण एकंदर आपण पाहायला गेलं तर इच्छा पदाधिकारीमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा होताना दिसत आहेत। पदाधिकारीमध्ये वेगळा उत्साह पाहायला मिळतोय। सर्वसामान्यांना आनंद झालाय। तुम्हा लोकांना किती आनंद झालाय दोन ठाकरेंच्या एकत्र ते येण्याने? उत्साहाचं एक प्रतीक आहे, म्हणून आम्ही त्या भावना आम्ही बॅनरच्या मार्फत व्यक्त केल्या। तुम्ही एक बॅनर शिवतीर्थावर पण लावताना मी बघितलं, एक बॅनर सेना भवनावर पण लावणार आहेत। तर विधानसभेत ज्या ठिकाणी मोक्याच्या जागा आहेत त्या ठिकाणी आम्ही लावणार। तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी आलो। पण प्रश्न उरतो, दोन ठाकरे यांनी लवकरात लवकर एकत्र महापालिकेसाठी यावं असं मला वाटतं का? नाही, हा निर्णय जो आहे हे आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे घेतील। ते जे निर्णय घेतील तो निर्णय आम्ही फायनल निर्णय समजू। पण आताच्या परिस्थितीसाठी जे काय आम्हाला मनातनं वाटलं ते आम्ही बॅनरच्या मार्फत व्यक्त करू। तुम्ही बघू शकता आम्हाला जी वाटतंय ते आम्ही बॅनरच्या मार्फत देतोय। आम्हीही सर्वसामान्य आहोत आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना, सर्वसामान्य मनसैनिकांना जेवढा आनंद होतोय तो आनंद व्यक्त करण्याची ही भावना आहे असं त्यांचं सांगण्यात येत आहे। सुरेश सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।